काळबादेवी येथील स्वदेशी मार्केट ही इमारत मुंबई महापालिका आणि म्हाडानं अति धोकादायक म्हणून घोषित केले। इमारतीमधील 90% अधिक रहिवाशांचा या इमारतीच्या पुनर्विकासाला पाठिंबा असूनही काही मुठभर व्यापाऱ्यांमुळे पुनर्विकास रखडल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। याबाबत स्थानिक रहिवाशांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन ननावे यांनी। काळबादेवी येथील 120 वर्ष जुन्या असलेल्या स्वदेशी मार्केटचा पुनर्विकास रखडलेला आहे। मुंबई महानगरपालिकेने ही इमारत आहे ती C1 कॅटेगरीमध्ये धोकादायक म्हणून जाहीर केलेली आहे। तरीही पुनर्विकास का रखडला या संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी या ठिकाणी काही रहिवासी आहेत ज्यांनी आत्ताच या ठिकाणी आंदोलनही केलेलं आहे आणि पुनर्विकासाला नेमकी आडकाठी कोण घालतंय हे बोलण्यासाठी आपल्यासोबत काही रहिवासी आहेत। सर, काय सांगाल, धोकादायक इमारत आहे तरीही पुनर्विकास का रखडतोय? आज पूर्ण इथे जी मॅनेजमेंट आहे त्यांनी पूर्ण रिडेव्हलपमेंटची प्रोसेस केलेली आहे। नामांकित बिल्डर 4 बिल्डर आलेले आहेत आणि रिडेव्हलपमेंटसाठी ते सर्व रेडी आहेत। जाणून बुजून काही लोकांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी इथे त्यांनी एक स्टे आणलेला आहे। रिडेव्हलपमेंट थर्ड पार्टीवरती स्टे आणलेला आहे आणि आम्ही आज उतरलो आहे की बाबा हे स्टे हटवा आणि रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेससाठी पुढे जा। आज साऊथ मुंबईमध्ये कालबाजासारखी एरिया आणि 2 एकरचा हा जवळजवळ प्लॉट एरिया आहे आणि ह्यांना कळलं की हा एवढा प्लॉट आहे म्हणजे आम्ही इथे डायरेक्टर बनलो की आम्हाला इथे मलिदा खाता येईल आणि त्या मलिदासाठी हे जाणून बुजून 10-12 लोक स्वतःच्या स्वार्थापोटी हे सर्व करत आहेत। यांचं काय माइंडसेट आहे मला कळत नाही की 120 वर्ष ज्या बिल्डिंगने आपल्याला साथ दिली आहे ती अजून किती साथ देऊ शकते। म्हणजे 120 वर्ष त्या बिल्डिंगचं खरंच त्याला थँक्स म्हणायला पाहिजे की एवढ्या लोकांच्या आजवर किती लोक इथे धंदा करून वगैरे आपापलं जीवन म्हणजे संसार ज्यांनी फुलवलेत, पण अजून किती वाट बघायची। म्हणजे एकदम पडल्यानंतर मालकांचं म्हणजे ज्यांनी आता विरोध केलाय त्यांचं काय माइंडसेट आहे ते कळत नाही। कारण असं वाटतं की आपण इथे आहोत, अरे पण जे रहिवासी आहेत तिथे यापैकी कोणीतरी येऊन तिथे बिल्डिंग पडताना बघणार नाही की कोण इथे खाली आले आणि कोणावर मला पडायचं आहे। कोसळायच्या वेळी बिल्डिंग कोसळणार, आता स्वस्त बसायचं नाही, काहीतरी आम्हाला रिप्लाय पाहिजे। धन्यवाद। एकंदरीतच हे रहिवासी आहेत आणि आता गृहनिर्माण मंत्री असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणात काही दखल घेणार का आणि न्यायालय सुद्धा अशा प्रकारे जर मालक आणि रहिवासी दोघेही पुनर्विकासात तयार असेल तर काही लोकांच्या आडकाठीमुळे अशा धोकादायक ठिकाणी रहिवाशांना ठेवणार का हे पाहावं लागेल। कॅमेरामन सुनील वर्मासह मी चेतन ननावे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।